आपले सिक्रेट मी नाही डिस्क्लोज करणार आहे. फॅमिली आलेली आहे. सो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर ए पासूनचा सुरू झालेला हा प्रवास आता आरपर्यंत आलेला आहे. आणि खरं सांगायचं तर माझं आयुष्य काहीसं अशाच टप्प्यावरती आलेलं आहे की झेड फार जवळ आहे, कमी अक्षर उरलेली जातात. आणि काय होतं की मग इथं आल्यानंतर माणूस थोडासा विचारपूर्वक निवड करतो. तर तसाच हा निर्णयसुद्धा खूप सुंदर होता की जो मी घेतला एक 10 दिवसांच्या प्रवासाचा योगेश सरांसोबत आणि माझ्या प्रिय मित्रांसोबत. खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या 10 दिवसांच्या. खूप खूप आठवणी आहेत, खूप गमती जमती आहेत. आणि खरं तर पुन्हा एकदा लहान मुलासारखं होऊन आम्ही जी काही मजा तिथं केलेली आहे, खूप सारं विचार केलं, खूप साऱ्या गोष्टी लिहिल्या. हां हां, तो तिकडे यावं लागेल सगळ्यांना आणि सगळ्यांना घेऊन जाणार आहोत आपण सर पुढच्या वर्षी. हां, 100% 100%. नाही, ते मी बघत होतो, ते व्हिडिओ दाखवले नाहीत, बरं झालं. सो आय वॉज वेटिंग फॉर दॅट चॅप्टर 5 अँड सो दॅट्स अ ग्रेट थिंग. सो थँक यू रोहित सर. सो तर खूप साऱ्या आठवणी आहेत ह्या 10 दिवसांच्या. तर त्यातल्या ठळक 2 आठवणी मी इथं शेअर करू इच्छितो तुमच्यासोबत. कारगिल वॉर मेमोरियलमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो, तर ते कारगिल वॉर मेमोरियल अशा ठिकाणी बांधलेलं आहे की जिथं ते युद्ध नेमकं लढलं गेलं. म्हणजे तोलोलिंग हाईट किंवा वेगवेगळी नावं आहेत त्यांची. आणि त्या सगळ्या डोंगरांच्या मध्ये ते वॉर मेमोरियल बांधलेलं आहे. आजही त्या तोफा बघताना तिथं उभं राहून असं भास होतो की कोणत्याही क्षणी ह्या तोफा धडाडायला लागतील आणि युद्ध सुरू होईल असं फिलिंग येतं. आतमध्ये गेल्यानंतर जवानांच्या त्या शेवटच्या आठवणी, त्यांचे ते कपडे, त्यांच्या बंदुका आणि खूप साऱ्या गोष्टी, त्यांच्या कॅप्स तिथं ठेवलेल्या आहेत सांभाळून. ते सगळं बघताना असं जाणवत राहतं की किती कठीण परिस्थितीमध्ये हे युद्ध लढलं गेलं. उंचावरती शत्रू बसलाय 14,000 फुटावरती, 15,000 फुटावरती. आणि खालून जो काही ट्रूप त्यांना मारायला जातोय त्याला माहिती आहे की वरून गोळी येऊन आपला वेध घेणार आहे. हजारो जवानांनी तिथं प्राण अर्पण केले देशासाठी. जेव्हा त्यांना माहीत होतं की आपण कोणत्या क्षणी मरू शकतो, तरी पण ते धडाडीनं रोज एक ट्रूप जायचा आणि ते हाईट जिंकण्याचा किंवा ते ठाणं जिंकण्याचा प्रयत्न करायचा. तर ह्या परिस्थितीमध्ये त्या जवानांनी त्यांच्या घरच्यांना लिहिलेली पत्र त्या भिंतीवरती लावलेली आहेत. खूप खूप भावनिक पत्र आहेत ती. जेव्हा त्याला माहिती की माझा मृत्यू डोळ्यासमोर दिसतोय आणि ते शेवटचं लिहिलेलं पत्र आहे त्याने त्याच्या घरच्यांसाठी. तो सगळा तिथला परिसर ज्या पद्धतीनं मेंटेन केलेला आहे, ती पत्र, त्यांच्या सगळ्या शेवटच्या वस्तू, हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की आपण ज्याला स्ट्रेस, टेन्शन आणि खूप काही नावं देतो, ह्या किती क्षुल्लक गोष्टी आहेत. त्याच्यापेक्षा कितीतरी खडतर प्रसंगामधून हे लोक गेले, प्राणांची बाजी लावली, बऱ्याच जणांनी प्राण अर्पण केले आणि तरीसुद्धा खूप उत्साहात, उमेदीमध्ये ह्यांनी खूप मोठं कार्य देशासाठी करून गेले. तर आपण तर रोजच्या लढाया थकून जातो खरं तर. खूप उमेदीनं, आनंदाने हे आयुष्य आपण जगलं पाहिजे. कारण इथं कोणतीही लढाई अशी चाललेली नाही आहे की ज्याच्यामध्ये आपले प्राण जाणार आहेत. फक्त काही पैसे जातील, काही पैसे येतील बँकेतून, ह्यापेक्षा व्यवसायात जास्त काही होऊ शकत नाही. आज जातील, उद्या पुन्हा येतील, लाईक दॅट वे. सो खरं तर खूप आनंदाने आणि उत्साहाने आपण हे आयुष्य जगलं पाहिजे. दुसरी खूप महत्त्वाची आठवण होती महाबोधीमध्ये. विपश्यना मला पहिल्यापासूनच आवडते. विपश्यना माझा सगळ्यात आवडता विषय आहे. बेसिकली आय एम फ्रॉम सेल्स बॅकग्राऊंड. सो खूप सारं बोलायला लागतं, बोलायला आवडतं सुद्धा. पण त्याचबरोबर कधी वेळ मिळाला तर 4 दिवस, 10 दिवस, 15 दिवस असं विपश्यना करताना फार आतून स्पिरिच्युअल वाईब्स येतात आणि आनंद वाटतो. 4 दिवस आम्ही महाबोधीमध्ये होतो आणि एक दिवस योगेश सरांनी एक खूप प्रोफाऊंड असा वर्ड तिथं उच्चारला, काइंडनेस. आणि तो खूप मनाला भावला. एकदम असं एकदम लाईटनिंग बोल्टसारखं ते मनामध्ये. कधी कधी ना आपण हे शब्द एरवी पण वाचतो, पण का कुणास ठाऊक ते फार स्ट्राईक नाही होत आपल्याला. पण अशा एखाद्या विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळी ते शब्द असे एकदम मनात घर करून जातात. आणि तो शब्द मनात घर करून गेला की रोज काम करताना माझ्या कलिगसोबत, माझ्या सबऑर्डिनेटसोबत, माझ्या घरच्यांसोबत आपण उगाच छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप चिडचिड करत असतो आणि नकळत चिडचिड करत असतो. आणि तो अवेअरनेस नसल्यामुळे आपण कितीही म्हटलं की विपश्यना करतो, तो अवेअरनेस यायला पाहिजे, पण बऱ्याचदा बघतो की त्या प्रसंगामध्ये आपला तोल सुटून जातो आणि आपण एखाद दुसरा शब्द काहीतरी किंवा एक चिडून बोलला जातो. त्याचं नंतर गिल्ट आपल्या मनामध्ये राहतं. पण हेच जर आपण काइंडनेसने जर ते काम करू लागलो, एक वेगळ्या दयाळू बुद्धीने त्या सगळ्यांकडे बघून जर आपण थोडं आपलं बिहेवियरल पॅटर्न चेंज केला, तर त्याचा खूप मला खरं तर परत आल्यानंतर फायदा झाला. आज
जेव्हा मी सकाळी कामावर जायचो व्यवसायावरती आणि संध्याकाळी यायचो ते खूप स्ट्रेस असायचा, खूप थकल्यासारखं वाटायचं. आणि मग संध्याकाळी काय करणार तर ते जस्ट एक यूट्यूब घ्यायचं आणि जिथं मेंदू वापरता येणार नाही असे ते रील्स बघत बसायचे तास 2 तास झोपण्यापूर्वी. आता जेव्हा मी संध्याकाळी घरी येतो तर खरंच मला खूप लाईट फील होतं खरं सांगायचं तर. कारण दिवसभराची चिडचिड माझी 80% 90% कमी झाली आहे. प्रत्येक गोष्ट मी ती दयाळूपणे सगळ्यांकडे बघतो. ठीक आहे, चला हे झालं ना, सुधारलं जाऊ शकतं, इम्प्रूव्ह केलं जाऊ शकतं. तर हा एक मला खूप फायदा झाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसरी मला सांगायला आवडेल, की जे माझे कलीग्ज होते, जे माझे सोबती होते, धारिया साहेब होता, करण सर होते, देशपांडे साहेब होते, कुलकर्णी साहेब होते, चेतन सर होते. सगळ्यांनीच ह्या प्रवासामध्ये खरं तर खूप खूप मजा आणली. प्रत्येकासोबतची खूप गोष्टी आहेत खरं तर शेअर करायला. ह्याच्यावरून मला एक छोटीशी गोष्ट आठवली, की एकदा एका मॉन्कने बुद्धांना विचारलं, की व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट? वेदर द जर्नी और द गोल विच यू वॉन्ट टू अचीव इन युअर लाईफ. अँड बुद्धा रिप्लाइड हिम की तो प्रवास किंवा तो गोल महत्त्वाचा नाही आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तुझ्या सोबती कोण आहेत. ह्या प्रवासामध्ये तुझे सोबती कोण आहेत, ज्यामुळे ह्या प्रवासाची तुला गंमत किंवा मजा घेता येईल. तर असे छान असे 21 सोबती मला ह्या प्रवासामध्ये लाभले. त्या सर्व सोबत्यांना, मित्रांना खूप खूप धन्यवाद. आणि अशी सुंदर ट्रिप आयुष्यात ज्यांनी आयोजित केली त्यांना आमच्या वेंगच्या भाषेमध्ये मी सांगतो, थँक्स अ टन योगेश सर. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच.